मान्यवरांचं तसेच सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या वेबिनारमध्ये मी प्रोफेसर सुहास सरगर लीडर IASच्या प्लॅटफॉर्मवरती आपले आजचे प्रमुख पाहुणे संजय लीला बालकृष्ण शिंदे सर यांचं स्वागत करतो। आणि आजचा जो विषय आहे अभ्यास कसा करायचा म्हणजे किंवा अभ्यास करायचा आहे पण सुरुवात कशी करू याविषयीचा आहे। एक छोटासा व्हिडिओ आपण पाहू सुरुवातीला आणि त्यानंतर आपण या विषयाला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रामुख्याने काही दोन गोष्टी दिसल्या। त्यानंतर आपल्याला एक प्यादा म्हणजे एक राजा दुसऱ्या राजाला काही शह देतो या चित्रामध्ये किंवा या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की एक प्यादा दुसऱ्या प्यादाला हटवतोय आणि त्याच्यावरती स्वतःची सत्ता स्थापन करतोय। तसं आपल्या दिवसभराच्या कृतीमध्ये आपण मनामध्ये खूप सारे विचार येत असतात। या एका विचाराला आपण घालून त्या ठिकाणी अभ्यासाचा विचार आपल्याला पेरायचा आहे आणि हा जो बुद्धिबळाचा खेळ जसा एक राजा दुसऱ्या राजाला चेकमेट करतो आणि त्याला हरवून त्या बुद्धिबळाचा जो पट आहे ते जे मैदान आहे त्या मैदानात तो विजेता होतो, तसं आपल्या बुद्धीला आपण बऱ्याच वेळेला एका नव्या दुसऱ्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर आपली वेळ ही आपण इतर बऱ्याच गोष्टींमध्ये व्यतीत करत असतो। परंतु आता मी ठरवलंय की मला अभ्यास करायचा आहे पण सुरुवात कशी करू हे माहीत नाही। मग त्याविषयीचा आजचा हा विषय, अभ्यास कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा, हे सगळे प्रश्न नंतरचे आहेत, पण मला अभ्यास करायचा आहे हा विचार पहिल्यांदा आलाय, पण आता सुरुवात कशी करू याविषयीचा हा व्याख्यानमाला आहे। तर सर मला मार्गदर्शन करतील आणि या विद्यार्थ्यांना पण की सर कसं अभ्यासाची सुरुवात करायची त्याविषयी जर आपण बोललात तर बरं होईल। या नमस्कार। अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा आहे की मला अभ्यास का करायचा आहे, मला अभ्यास का करायचा आहे या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत सुरुवात नीट होणार नाही। मग आपल्याला अभ्यास का करायचा असतो तर शाळेतील शिक्षकांनी सांगितलंय म्हणून, पालकांनी सांगितलंय म्हणून, आणखी कोणी सांगितलंय म्हणून की मला स्वयं प्रेरणेने अभ्यास करायचा, हे खूप महत्वाचं आहे। आणि हा प्रश्न ज्यावेळी आपण स्वतःला विचारू आणि त्याची उत्तरं शोधू तर मला अभ्यास का करायचा आहे, तर अभ्यास करण्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे, तर ज्याला आपण ज्ञान म्हणतो किंवा माहिती म्हणतो, ऍक्च्युली ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, पण आपण अभ्यासातून माहिती मिळवत असतो। मला नवीन माहिती मिळवायची आहे, ही माहिती माझ्याकडे आली तर त्याचा देशाला उपयोग होणार आहे ही भावना हवी। केवळ मला परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, हा मागे पण आपला विषय झाला होता, केवळ परीक्षेसाठी अभ्यास करायचा असेल तर मग तुमच्या मनावर दडपण येते, मला अभ्यास का करायचा आहे। आणि दुसरा प्रश्न विचारा, मी अभ्यास नाही केला म्हणून काय बिघडणार आहे, अभ्यास मी केलाच नाही तर काय बिघडणार आहे, तर जगाचं काहीच बिघडणार नाही, आपलं स्वतःचं बिघडणारच। कारण हे सगळं जग अभ्यासातूनच निर्माण झालेलं आहे। या जगाची सगळी प्रगती अभ्यासातून झालेली आहे, विज्ञानाची प्रगती झालेली आहे, जेवढ्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे ती अभ्यासातून। मग अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला हे दोन प्रश्न विचारले की मी अभ्यास का केला पाहिजे, मी अभ्यास न केल्याने काय होणार आहे, तर न केल्याने पुन्हा एकदा सांगतो न केल्याने माझंच नुकसान होणार आहे,
इतरांचं काही जगाचं अडत नाही आपल्या वाचून. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारचा तयारी न करता, कोणत्याही प्रकारची तयारी न करता मानसिक तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू नये. आम्ही मागच्या वेबिनार मध्ये पण सांगितलं की अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी ते जे काही पुस्तक असेल, कारण पुस्तकाच्या माध्यमातून आपण सध्या अभ्यास करतो किंवा पण मूळ माध्यम हे पुस्तकच आहे आणि त्यांचं महत्व कधी कमी होणार. तर त्या पुस्तकाला परमेश्वर समजून त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात सरांना असं सांगायचं होतं की माझ्या बालपणी मी खो खो खेळायचो. खो खो मुंबई जिल्ह्याच्या वतीने मी खेळलो होतो. तर त्यावेळेला आम्हाला संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये खो खोची प्रॅक्टिस आमची चालायची. तर 4 वाजता गेल्यानंतर आम्ही आमचे कपडे वगैरे सगळे हाफ पॅन्ट, टी शर्ट्स, बनियान जे असायचं ते आम्ही घालून मैदानात उतरलो की अर्धा ते 1 तास आम्हाला पूर्ण त्या मैदानाला आमच्या शाळेच्या राऊंड मारायला लावायचे. त्याने काय व्हायचं, बॉडीला वॉर्मअप व्हायचं. तसं सर म्हटले की अभ्यासाला सुरुवात करण्याआधी एक प्री प्लॅन असावं थोडक्यात, बरोबर ना सर? जसं वॉर्मअप आपण शरीराला करतो आणि शरीर गरम करतो आणि ते गरम केल्यानंतर आपले जे मसल्स किंवा आपल्या हातापायाचे किंवा छातीचे, पोटाचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंमध्ये रक्तसंचार व्हायला सुरुवात होते आणि मग आपण जी ऍक्टिव्हिटी पुढील 2 तासामध्ये आम्ही खो खो खेळायचो त्यावेळेला चमक भरणे, पाय मुरगळणे किंवा ज्याला आपण म्हणतो की मध्येच दम लागणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही. तसंच काहीसं आपला मेंदू जो आहे, आपलं जे मन आहे त्या मनाला आपल्याला तिकडे न्यायला हवं. अभ्यास हे ना कोणतेही की ह्या मनाला आपण काय करतो, गीतेमध्ये भगवंत म्हटलं तसं की वश करणं अवघड आहे, पण ज्या वेळेला आपण सातत्याने अभ्यास करतो तेव्हा मनाला आपण तिकडे घेऊन जात असतो. तसं अभ्यासाला बसण्याआधी सुरुवात करायची आहे तर मग आपल्याला जे मला समजलं ते की आपल्या मनाला आधी आपण सांगायला हवं, येस मी हे करतोय, मी हे करतोय, मी हे करतोय. पॉझिटिव्ह अफर्मेशन. समजा मी आता ही पाण्याची बॉटल आहे, मी माझ्या मनाला म्हटलं की मला पाणी प्यायचं आहे आणि मी पाणी पिलो. नंतर मी म्हटलं मला हा मोबाईल मी उचललाय, मला कॉल करायचा आहे आणि मी केला आणि मनाला पाणी पिण्याआधी सांगितलं मला पाणी प्यायचं आहे आणि नंतर मी म्हटलं की मी पाणी पिलो. मी म्हटलं माझा मोबाईलला कॉल करायचा आहे, मी मनामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, कॉल उचलला आणि त्याला सांगितलं की आता मी कॉल केला. म्हणजे एक प्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवात कशी करावी हे कळत नाही. छोटंसं उदाहरण पाणी आणि मोबाईलचं मी यासाठी दिलं की मी अभ्यासाला बसणार आहे हे आधी मनाला सांगावं, मग अभ्यासाला बसावं आणि अभ्यास झाल्यानंतर सांगावं बघ मी अभ्यास केला. सो त्यामुळे जो कंटाळा येतो अभ्यासाचं पुस्तक उचलायला ते 1-2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर, पण नंतर मनाला आपल्या बुद्धीवरचं नियंत्रण आहे ते मनावरती यायला सुरुवात होते आणि अभ्यासाला सुरुवात चांगल्या पद्धतीने. बरोबर ना सर? हो. मागच्या वेबिनार मध्ये तुम्ही एक छान उदाहरण दिलं होतं. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जर काही मोबाईल बघायचा असेल, व्हॉट्सअपचे मेसेज बघायचे असतील ते बघून घ्या आणि नंतर मोबाईल चक्क स्विच ऑफ करा. कारण तुम्ही बघून घेतलं आणि चालू ठेवलं तरी तुमचं लक्ष जाणार आहे. त्यामुळे पहिलं जे काही तुम्हाला करायचं आहे ते करून घ्या. तुम्हाला भूक लागली असेल जेवून घ्या, तुम्हाला पाणी प्यायचं असेल पाणी पिऊन घ्या. ज्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की ह्या करायच्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. आणि अभ्यासाला सुरुवात करताना पहिलंच ठरवून घ्या की मी बाबा आता 10 वाजता अभ्यासाला बसतोय तर मी 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत जे काही तुमचा स्टॅमिना असेल, कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही ते ठरवलं पाहिजे की मी आता 1 तास तरी काही इथून उठणार नाही. अभ्यास करत असताना फक्त अभ्यासच करा. कारण तुम्ही असं नाही करू शकत की कुठेतरी आता गृहिणी असतील समजा तर मी कुठेतरी जेवणाला हे ठेवलं मध्येच मी पुस्तक वाचते, असं करूच नका. कारण अभ्यास ही एकाग्रतापूर्वक करण्याची गोष्ट आहे आणि अभ्यासापूर्वी जर तुमची काही श्रद्धा असेल काय असेल तर एखादी प्रार्थना म्हणा. मगाशी सुहास सर म्हणाले तसं की त्याला मनाचं वॉर्मअप म्हणतात. म्हणजे तुम्ही त्या अभ्यासासाठी तयारी न करता अभ्यास करू नका. कधी अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर पूर्व तयारी आवश्यक आहे.
दुसरी गोष्ट, ज्या विषयाचा अभ्यास करणार असाल तो विषय थोडस मनन चिंतन करा त्या विषयावरच. महत्वाची गोष्ट अशी आहे की अभ्यास करत असताना आपल्याकडे इक्विपमेंट तयार पाहिजेत. म्हणजे हातामध्ये पेन्सिल किंवा पेन हवा, कारण तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. बाजूला वही हवी. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही पुस्तक वाचायला घेता, पेन कुठेतरी ठेवलेलं असतं किंवा वही कुठेतरी असते. असं न करता ती सामुग्री सगळी तिथे असली पाहिजे अभ्यासाची. आणि मग ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळी हातामध्ये पेन किंवा पेन्सिल घेऊन महत्वाचे शब्द, महत्वाच्या ओळी अधोरेखित करणं हे खूप गरजेचं आहे. विवेकानंदांच्या एका पुस्तकामध्ये मी एक वाचला होता संदर्भ, की अभ्यासाला कसं करावं आणि कोणत्या पद्धतीने करावं. तर एक पद्धत किंवा टेक्निक त्या लेखकांनी सांगितली होती. ती पद्धत अशी होती की तुम्ही अभ्यासाला बसलात की अभ्यासाला बसण्याआधीच तुम्ही मनाला सांगायला हवं की ह्या विषयाचं पुस्तक मी वाचणार आहे. मग आपली नजर पुस्तकावरती ठेवताना पुस्तकाच्या कडा बघावं. म्हणजे तो चौकोन आयताकृती जे पुस्तक आहे ते आधी बघावं. त्यानंतर आपल्याला त्या पुस्तकामधलं काय वाचायचं आहे. जसं गीतेमध्ये अर्जुनाने युद्धाची सुरुवात होण्याआधी विचारलं की मला त्या मध्यभागी देऊन उभा कर माझा रथ, मला बघू दे कोणाकोणाशी लढायचं आहे. त्या पद्धतीने एक शांत चित्ताने नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्तम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव, म्हणजे हे सरस्वती माते माझ्या जिभेवरती तू वसावस आणि मला काय द्यावं, या ज्ञानाची प्राप्ती करून द्यावीस. असे श्लोक जर म्हणता येत असतील तर म्हणा, नसेल म्हणता येत तरी चालेल. काही कृती किंवा स्टेप्स करायचे असतात, वॉर्मअप ज्याला म्हटलं खेळाचं, तसं पुस्तकाच्या या कडा, जसं तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे त्याच्यात राईट साईडून सुरुवात करायची, गोल नजर फिरवत 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 वरती जाऊन परत अशी करायची. आपल्या मनाला आपल्या डोळ्यांना त्या दृष्टिकोनाने फिरवायचं. त्यानंतर सुरुवात ते कशी करावी, मायन्यूट लेवलच्या गोष्टी आहेत, त्यात स्टेप्स फॉलो करायचे असतात. जसं ॲथलेटिक्स असतात ना, ते उंचावरून उडी मारतात किंवा पाण्यामध्ये स्विमिंग पूलची उडी मारतात किंवा ते पळत पळत जाऊन बांबूनी उडी मारतात ना, हे सगळं त्यांच्या चित्ताची एकाग्रता आहे. छोट्या छोट्या स्टेप्स ते डिवाइड करतात आणि मग कृतीतून फायनली मोठी रिॲक्शन्स होते. सुरुवात तिथून. मग त्यानंतर पुस्तकाची पानं चाळावीत की मला नक्की काय बघायचं आहे. एक तासभर मी अभ्यास करणार आहे ठरवून बसावं. एक सुरुवातीची 4 ते 5 मिनटं पुस्तकात मला काय काय वाचायचं आहे, टायटल्स, पुस्तकाचे मुद्दे, उपमुद्दे, हे सगळं बघावं. त्यानंतर ॲक्च्युली त्या टॉपिकमध्ये त्या पुस्तकाचा रंग, त्या पुस्तकावरती असणारे शब्द, त्याचे फॉन्ट्स, हे थोडक्यात फील घ्यावं. हे कसं की जणू एखादा लगान नावाचं मूवी आलाय किंवा मंगलयान नावाचा मूवी आलाय, तर सतत टी व्हीला ॲडव्हर्टाइजमेंट होत असते किंवा यूट्यूब चॅनलला किंवा अन्य सोशल मीडियावरती आपलं आकर्षण चाळवलं जातं. मग ती कंटिन्यूस महिनाभर ते जाहिरातीचं बॉम्बार्डिंग होतं, एक 1-1.5 मिनिटाचं. आपल्या मनाला आकर्षण तयार होतं आणि मग त्या आकर्षणाच्या पोटी आपण एकतर यूट्यूबवरती, नेटफ्लिक्सवरती किंवा प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन किंवा केबल टी व्हीला तो मूवी बघायला वेळ काढतो आणि बसतो. तसं अभ्यासाला सुरुवात करताना पहिली स्टेप मी सांगितली की जागा प्रॉपर असावी. ती तुम्ही खाली बसून करा, झोपून करा, कुठे गार्डनमध्ये करा, घरातल्या हॉलमध्ये, किचन, बेड किंवा तुमचं घर एक छोटं 1 रूम किचन असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बसा. शेतात असाल तरी पण ती जागा फिक्स असावी. त्या जागेवरती मी म्हणतो की तुम्हाला सवय लागायला हवी. दुसरं ज्याला म्हणतो की प्लेस हॅबिट झाल्यानंतर टाईम हॅबिट झालं. अमुक एका वेळेला मी बसणार आहे, पॉझिटिव्ह मी पाणी पिणार आहे असं म्हणून जसं सुरुवात केली आणि पाणी पिऊन झाल्यानंतर सांगितलं मनाला मी बघ पाणी पिलो, तसं मला अभ्यासाला बसायचं. तिसरी गोष्ट येते पुस्तकाच्या कडा बघायच्या, त्याच्यानंतर त्याचे टायटल्स बघायचे, त्या एका चॅप्टरची पानं चाळायची. त्याने काय होतं, एक आकर्षण निर्माण होतं. अरे वा, या पुस्तकात काय आहे बरं, फिजिक्सचा रूल आहे, अरे वा वा वा, मॅथ्स आहे काय, इंग्लिश आहे का, हे गणित आहे का, हे किंवा विज्ञान तंत्रज्ञान समाजशास्त्र आहे का. याने काय होतं, मनाला एक आकर्षण, अरे बघ तरी डोकावून नक्की काय आहे ते. जसं रस्त्याने जाताना एक जण माणूस वरती बघायला लागला की दुसरा पण त्याच्या मागे येतो, वरती बघतो, तिसरा येतो बघतो, नंतर कळतं यार तिथं पुढं काहीच नाही, मग तुम्ही सुद्धा जाऊन ते बघणार ना तसंच वरती. तसं आकर्षण चालवलं जातं, मोह उत्पन्न होतो आणि मग मन त्याच्यात डोकावतं आणि मग हळूहळू ओळी वाचायला सुरुवात करावी. जशी रेल्वे फलाटावरती सुरू होते ना, तेव्हा ती सलग सुरू होत नाही, ती टप्प्याटप्प्याने हळू हळू, मग थोडा वेग, 5, 10, 20, 25, 30 अशी करत फलाटावरून ती बाहेर पडते प्लॅटफॉर्मवरून आणि मग 40 ते 100चा वेग धरते. तसं वाचताना आधी वाक्य नजर फिरवायची, हळू हळू हळू. मनातल्या पुटपुटायची सवय असेल तर थोडंसं पुटपुटणं थोडं थांबवावं
8वी पर्यंत ठीक आहे भाषा शिकताय म्हणून, नंतर पुटपुटणं थांबावं, डोळे असे सरळच फिरवावे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी वेळ 15-20 मिनिटं शांत चित्ताने ओळीवरती नजर फिरवत वाचण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यानंतरच्या 20 ते 25 मिनिटांनंतर आपसूक तुमचं मन आहे ना ते सगळ्या इतर गोष्टीतून पुस्तकाच्या रंगावरती, पुस्तकाच्या त्या पिंजऱ्यामध्ये कैद होतं. मग त्या शब्दावरती तुम्ही आणता, कारण मनाला आहे ना गती प्रिय असते, मनाला स्थिरता प्रिय नाही. मन हे चंचल आहे, वाऱ्यासारखं पळणार आहे. त्यामुळे मनाला तुम्ही डोळ्यांमध्ये अडकवायचं. डोळे जे बघतायत ना, मेंदू जे बघतंय ना, ते मनाच्या म्हणजे डोळे आणि मेंदू याच्यामध्ये मन आहे, ते मन त्यामध्ये अडकून टाकायचं. मी मागे मेंदू आहे, पुढे डोळे, त्या डोळ्याला त्याच्या अडकून टाकायचं. मग आता तुमचा वेग डोळ्यांचा, त्या डोळ्यांच्या रेल्वेमध्ये तुमचं मन बसवायचं आणि मग ते मन तुम्ही जे घेताय ते ज्ञान तुमच्या मेंदूला घेऊन जाताय. अशा पद्धतीने शांत चित्ताने, ज्याला आपण म्हणतो की अभ्यासाला सुरुवात करायची. 20 मिनिटानंतर मनामध्ये येणारे विचार निघून जातात. म्हणजे पळताना जशी रेल्वे एका ट्रॅकवरून पळते ना, तसं मन सुद्धा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एक तासभर पळतं. तासाभरानंतर मन म्हणतं बस कंटाळा आला आता नाही. मग ते चित्त एकाग्र थोडं होत नाही. मग थोडं उठावं किंवा वेगळा विषय घ्यावा, थोडंसं टाइमपास 10-15 मिनिटं करून परत एकदा अभ्यासाला बसावं. अशा पद्धतीने ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला जशी सुरुवात करते ट्रेन, त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर इट्स अ टेक्निक. याला फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. मनाला गती लागते, ती गती आपल्या डोळ्यांची द्यायची. काहीतरी मनाला दिसलं पाहिजे. ती कल्पना, विचार मनामध्ये येतात, त्या अभ्यासाची यायला हळूहळू सुरुवात होते. बाहेरचे विचार आपोआप कटअप होतात, कारण मन, डोळे आणि बुद्धी, मेंदू याच्यामध्ये आपण अडकवून टाकलेलं आहे. आणि ते तोपर्यंत, जोपर्यंत आपला उत्साह टिकून आहे तोपर्यंत मन त्या ठिकाणी राहतं. आणि 1 तासाचा अभ्यास झाला तर बघा ही टेक्निक फॉलो करून तुम्हाला यश लाभतं की नाही. आणि जर यश लाभलं तर आम्हाला जरूर सांगा. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा हे व्हिडिओज उपलब्ध आहेत. आणि मला वाटतं की संजय लीला सरांना किंवा इतरांना सरांना काही विचारायचं असेल तर तुम्ही जरूर विचारा. तुमचे प्रश्न इट्स ऑलवेज वेलकम. मी विनंती करेल की हे सेशन्स लाईव्ह सेशन्स आहे. प्रश्न विचारताना जर तुम्हाला व्हिडिओ ऑन करून जर तुम्ही बोलू शकलात तर दॅट्स अ ग्रेट आयडिया. सो तुमचाही यामध्ये सहभाग होईल, तेवढा आम्हालाही आनंद होईल आणि सरांनाही त्यामधून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत जे माहिती आणि तंत्र कौशल्य अभ्यासाची द्यायचे ती पोहोचू शकते. हां सर. तर तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. माझ्या असं एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अनेक लोक अभ्यासाला सुरुवात करताना, पुस्तक वाचन सुरुवात करताना प्रस्तावना वाचतच नाही. तुम्ही जगातलं कुठलंही पुस्तक घेतलं, शालेय पुस्तक असो किंवा कोणतंही, तर त्याच्यामध्ये प्रस्तावना नावाचा एक भाग असतो. तर ती प्रस्तावना न वाचताच पुस्तकाला वाचायला सुरुवात करतात. अभ्यासाला सुरुवात करणं किंवा पुस्तक वाचनाला सुरुवात करणं, तर त्याची सुरुवात प्रस्तावनेपासून झाली आहे. पण अनेक शिक्षक, विद्यार्थी प्रस्तावना वाचत नाहीत. इथे असलेल्यांपैकी किती जणांनी अगदी 8वीचं पुस्तक असो, 9वीचं असो, 10वीचं असो, कोणतंही असो जगातलं पुस्तक, त्याला प्रस्तावना असते. कारण प्रस्तावना म्हणजे थोडक्यामध्ये त्या पुस्तकाचा उद्देश, त्या पुस्तकामध्ये काय सांगायचंय ते सगळं सांगितलेलं असतं. आणि हे न वाचताच आपण पुढे जातो. म्हणजे थेट शिक्षक सुद्धा प्रस्तावना कधी वाचून घेताना मी पाहिले नाही. मी ते प्रयोग केलेले आहेत. मुलांकडनं प्रस्तावना वाचून घेणं म्हणजे त्या पुस्तकाची ओळख होणं. म्हणजे पुस्तक परिचय करून घेण्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्यातलं एक आहे प्रस्तावना. दुसरी गोष्ट आहे की आपण हातात जे पुस्तक घेतलंय त्याच्यामध्ये किती पानं आहेत, किती चित्र आहे, त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, त्याचं मलपृष्ठ कसं आहे. आता दुर्दैवानं काय झालंय की तो जो पुस्तकाचं मुखपृष्ठ असतं ना, ते पुस्तकाशी काहीतरी सांगणार असतं ना, कव्हर पेज. पण आता आम्हाला सांगण्यात येतं की प्रत्येक पुस्तकाला कव्हर घातलं पाहिजे. ते मुखपृष्ठ बनवण्यासाठी कलाकारांनी खूप मोठे कष्ट घेतलेले असतात. त्या प्रकाशकांनी त्यासाठी खर्च केलेला असतो की अति आकर्षक मुखपृष्ठ व्हावं. पण पुस्तकाला कव्हर घालणं हा प्रकार, अलीकडे तर वह्यांना सुद्धा कव्हर घालण्याची पद्धत आहे. विषयांतर होईल, पण ती का आहे तो वेगळ्या विषयावर आपल्याला जाता येईल. परंतु मी स्वतः या पद्धतीशी
सहमत नाही. कारण जेव्हा जेव्हा आपण त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघतो त्यावेळी एक मनामध्ये त्या पुस्तकाविषयी आकर्षण तयार होतं. एक काहीतरी त्या मुखपृष्ठामध्ये कलाकाराने कला ओतलेली असते. त्यामुळे पुस्तकांना कवरं घालून अभ्यास करू नयेत अशा मताचा मी आहे. आणि प्रत्येक गोष्ट बघावी ना पुस्तकाची, कोणी प्रकाशित केलंय, कधी प्रकाशित केलंय, कितवी आवृत्ती आहे, या सगळ्या गोष्टी वाचाव्यात आपण, जेणेकरून आपल्याला पुस्तकाशी मैत्री होते. आणि जोपर्यंत आपली पुस्तकाशी मैत्री होत नाही तोपर्यंत आपण त्या पुस्तकाचा आस्वाद घेऊ शकत नाही. जसं मित्राबरोबर गप्पा मारताना आपल्याला एक निर्मळ आनंद मिळतो, तो निर्मळ आनंद घ्यायचा असेल तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी त्या पुस्तकाशी मैत्री करावी. त्याचं मुखपृष्ठ अगदी बारकाईने पाहावं, त्यातले बारकावे शोधावे. त्या कलाकार कोण आहे ते आतमध्ये लिहिलेलं असतं मुखपृष्ठ. तर ते सगळं आपण लपवून केवळ चॅप्टर वरती, म्हणजे त्याला मी गमतीने म्हणतो की आपण सगळे मार्क्सवादी झालेलो आहोत. मार्क्सवादी याचा अर्थ कळला का? आपण मार्क्स साठी अभ्यास करतो. म्हणजे पालक सुद्धा मार्क्सवादी, विद्यार्थी सुद्धा मार्क्सवादी आणि शिक्षक सुद्धा मार्क्सवादी. तर तशासाठी कधीच अभ्यास करायचा नाही. पुन्हा पुन्हा मी तेच रिपीट करतो प्रत्येक वेबिनार मध्ये, अभ्यासातून तुम्हाला निखळ आनंद मिळाला पाहिजे. जसं आता सुहास सरांनी सांगितलं, प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द यातून आनंद घेता आला पाहिजे. नाही कळली तर ती ओळ परत वाचली पाहिजे. एखाद्या ओळीचा अर्थ नाही कळला तर परत वाचला पाहिजे. आणि परत वाचून सुद्धा नाही कळलं तर तिथं काहीतरी तुम्ही नोट केली पाहिजे की क्वेश्चन मार्क आहे, हा मला कोणाला तरी विचारायचं. आणि जे तुम्हाला समजलंय ते दुसऱ्यांशी शेअर केलं पाहिजे. कारण शेअरिंगमुळे, वारंवार शेअर केल्यामुळे काय होतं, अनेक गोष्टी तुम्ही बघत असाल, श्लोक कसे पाठ होतात तर ते शेअरिंग होत असतात. आपण गणपतीच्या आरत्या वर्षातून एकदाच म्हणतो, परंतु आपल्या बऱ्याचशा आरत्या पाठ असतात. त्याचं कारण ते शेअरिंग असतं. तसंच आपण जे वाचतो, कोणतंही पुस्तक वाचलं तर ते तुमच्या जो कोणी मित्र असेल, कलिग असेल, त्याच्याशी शेअर करा. अरे हा टॉपिक वाचला, त्याच्यावरती चर्चा करा. मग याला अभ्यासाची छान सुरुवात असं म्हणता येईल. बरोबर सरांचं. हा सर बोला. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोमल मॅडम, आदिती, कीर्ती मॅडम, दीक्षा मॅडम किंवा कोमल जाधव मॅडम. कीर्ती मॅडम, तुम्ही इंजिनिअरिंगला आहात, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या अभ्यासाची सुरुवात जेव्हा करता, अभ्यासाला बसताना ती कशी करता, थोडक्यात आम्हाला सांगाल का? या प्लीज. कीर्ती मॅडम. हा सर. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हा, म्हणजे एखादा टॉपिक सरांनी शिकवला का तो अगोदर समजून घ्यायचा आणि परत समजून घ्यायचा म्हणजे नक्की काय करता, स्टेप सांगा. बर ठीक आहे. मग परत बोला बोला बोला. या इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये एवढंच की एखादा पॉइंट आहे ना समजून घ्यायचा, समजून घेतलं ना लगेच सोपं जातं. आता बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या मुलांना म्हणणं असतं की अभ्यास करायचा आहे पण आता तो टेक्निकल आहे. आर्ट्सच्या मुलांना बऱ्याच वेळेला एखादा टॉपिक गोष्ट स्वरूपामध्ये वाचता येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला आर्ट्सचे किंवा समाजशास्त्र रिलेटेड जे विषय असतात ते मुलं गोष्ट कादंबरी वाचावी तशी वाचतात. पहिलं रीडिंग करतात, दुसऱ्या रीडिंगला हातामध्ये पेन आणि पेन्सिल जे असेल ते घेऊन मुख्य शब्द अंडरलाईन करतात किंवा एक छोटंसं पेज बाजूला घेऊन त्यातले कीवर्ड किंवा शब्द लिहितात. आणि तिसरं रीडिंग जे असतं ते पूर्णतः समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे याला आपण राऊंड्स ऑफ रीडिंग असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की यू आर नॉट रीडिंग वन ॲट अ टाईम. सायन्सच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम येतो की, आणि आर्ट्सचे मुलं पटापट पुस्तक वाचतात. त्याचं कारण असं की आर्ट्सच्या विषयांमध्ये थोडंसं ज्याला म्हणतो की पूर्ण एक 2 पानं 3 पानं मिळून एक संकल्पना असते.
परंतु विज्ञानाची पुस्तकं जेव्हा आपण वाचतो, मग ते 8वी 9वी 10वीचे असो, 11वी 12वीचे असो किंवा डिग्री सायन्सचे असो, प्रत्येक वाक्यामधला एक शब्द ही एक संकल्पना असते. त्यामुळे वाचताना बऱ्याच वेळा मध्ये मध्ये ब्रेक लागतो. मग एखादा समजा से फॉर एक्झाम्पल न्यूटनचा एखादा नियम आहे, गतीचे काही नियम आहेत, तर ते आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला ती प्रत्येक शब्दावरती काहीतरी ज्ञान आहे आणि ते समजून घेताना पटपट पटपट वाचता येत नाही. मग अशा वेळेला काय करावं, तर अभ्यासाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आता तुम्हा सगळ्यांना अच्युत गोडबोले नावाचे जे लेखक होते, त्यांनी किमयागार, सगळ्या विज्ञान लेखक जे आहेत त्यांच्या लाईफ स्टोरीज मांडलेल्या आहेत. छोट्या छोट्या संकल्पना त्यांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्यात. म्हणजे विज्ञानाच्या गोष्टी सुद्धा निरस रसाळ म्हणजे काय म्हणतात अशा निर्दयीपणे डोक्यात कोंबण्यापेक्षा शांत चित्ताने एक चांगलीशी गोष्ट स्वरूपामध्ये त्याने बऱ्याचशा शास्त्रज्ञांच्या संकल्पना त्याने मांडले. अर्थात नावाचं पुस्तक सुद्धा अशाच प्रकारे त्याने इकॉनॉमीच्या विषयी मांडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर, म्हणजे समजा तुम्ही 10 तास एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल ना, तर किमान एक अर्धा किंवा 1 तास तरी हल्ली गुगल अंकलला किंवा यूट्यूब आंटीला काही प्रश्न विचारून त्या विषयासंदर्भातली काही कथा किंवा गोष्ट असं काही आहे का ते वाचून जर घेतलात ना, तर त्यामुळे तुम्हाला त्या विषयासंदर्भात मैत्री होते, आकर्षण निर्माण होतं. अनोळखी माणसाशी आपण कधीही बोलत नाही, अनोळखी माणसाशी आपण साधं भेटायला सुद्धा जात नाही. तसंच काहीसा प्रकार आपल्याला जर पुस्तक माहिती नसेल तर आपण त्याच्यासोबत बोलणार नाही, आपण त्याच्याशी काही सहमत होणार नाही, तो आपल्यात आणि आपण त्याच्यामध्ये मिसळणार नाही. मग सर जसे म्हटलं की पुस्तकाशी मैत्री करायची, तर ती मैत्री कशी करायची, तर मी सांगितलेली पद्धत जी मी फॉलो केली, कदाचित तुमची ती पद्धत तुम्हाला आवडेल तर ती फॉलो करा किंवा तुमची स्वतःची पद्धत डिझाईन करा. मी बाबा अभ्यासाला बसताना पुस्तकाचा कडा बघतो, वाक्यांवरून नजर पूर्ण फिरवत राहतो. 10-15 मिनिटांनंतर आपोआप ते डोक्यात जायला सुरुवात होते. म्हणजे पहिल्या वेळेपासून खिळा भिंतीत ठोकताना हातोडीने पहिल्या ठोक्यात खिळा भिंतीत जातो का बरं, से यस ऑर नो, नाही जात ना. म्हणजे ठोकत 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 मग जेव्हा जातो तेव्हा फायनली 100वा जो हातोडा असतो त्याने तो खिळा आतमध्ये जातो. किंवा ड्रिल मशीनचा वापर करताना पण नुसती ड्रिल भिंतीला ठेवल्याने होल पडत नसतं, त्याला तो थोडासा जोरही लावतो, तो लावणारा होल मारणारा सुतार किंवा इलेक्ट्रिशियन, तेव्हा जाऊन होल पडत. तसंच काही सरी अभ्यास करताना, त्या विषयाची मैत्री करताना त्याच्या संदर्भातलं इतर एखादं वाचन करावं, पुस्तकातले हळूहळू स्टेप बाय स्टेप थोडंसं नजर फिरवावी. नजर फिरत गेली की तो फील घ्यावा. फील म्हणजे भावना. जसं पावसाविषयीचा फील आपल्याला येतो पाऊस पडताना, मग अचानकपणे आपल्याला भजी खावीशी वाटतात किंवा चहा प्यावासा वाटतो, समोसे खावेसे वाटतात, चकल्या खाव्याशा वाटतात. हे सगळं काही भावना आहे. प्रत्यक्षात पाऊस पडतो ही कृती आहे, डोळ्यांनी बघतो ही कृती आहे, परंतु तो फील आपल्याला येतो आणि त्या फील पोटीच किती भावना जागृत होते. तसं त्या विषयाची भावना पहिली गोष्ट जागृत करायची. अभ्यासाला सुरुवात करायची कृती करायचा विचार आहे. कृती डोळ्यांना फिरण्याने, त्या जागी बसण्याने कृती होते, परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं डिपर इनसाइड आपण जाणं म्हणजे त्या विषयासंदर्भातली भावना. आणि ती भावना आपल्याला त्या विषयासंदर्भातलं एखादं वाचन, त्या विषयासंदर्भातलं, मग तुम्ही इंजिनिअरिंग असाल, मेडिकल असाल, फार्मा असाल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्या विषयासंदर्भातली एखादी व्हिडिओ क्लिप, एखादा ऑडिओ किंवा एखादं पुस्तक किंवा एखादा लेख किंवा अन्य एखादी डॉक्युमेंटरी, ती जर तुम्ही बघितली तर त्या विषयासंदर्भातली गोडी तुम्हाला लागायला सुरुवात होते आणि मग त्याशी मैत्री होते, भावना जागृत होते आणि मग आपसूक तो विचार मनातून किंवा बुद्धीतला येलेला विचार, प्रत्यक्ष शरीराने डोळ्याने केलेली कृती, मनाला भासणारं आकर्षण आणि मग बुद्धीतल्या स्मरणशक्तीमध्ये ॲक्झॉन, डेंड्रॉन्स, न्यूरॉन्स, हे जे काही आपले मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्याच्यावरती ते प्रिंट होतं. म्हणजे ॲड्रेनालिन सिक्रिशन असतील, टेस्टोस्टेरोन सिक्रिशन्स असतील, वेगवेगळे हॉर्मोन्स असतील, त्या हॉर्मोन्सला भावना समजते, त्या हॉर्मोन्सला बॉडीच्या विचार समजत नाही. जर तुम्हाला वाटतं त्या विषयामध्ये मला पारंगत व्हायचं आहे, मला पैकीच्या पैकी मार्क पडायचे आहेत, तर कदाचित तुम्ही पाठांतर करून मार्क मिळवाल सुद्धा, परंतु पुढचं पाठ आणि मागचं सपाट मागील वर्षाचं विसरून जाल. मग जर भावनायुक्त पद्धतीने तुम्ही शाळेची पिकनिक एन्जॉय करता आणि ते आजीवन आपल्या लक्षात राहते, तसं अभ्यासाची प्रत्येक बैठक आपल्याला लक्षात राहावीशी वाटत असेल तर आपल्याला त्याविषयी भावना तयार करायला हवी आणि अशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात, मध्य आणि शेवट या पद्धतीने करायला हवं. बरोबर ना सर? हो, नक्कीच नक्कीच. खूप छान विश्लेषण केलंय तुम्ही.
काय असतं, अभ्यास, मी वारंवार एकच वाक्य उच्चारतो की अभ्यास करताना जोपर्यंत तुम्हाला आनंद होणार नाही, आणि तुम्ही आता जसं सांगितलं की जो विषय मला करायचा आहे त्याच्याविषयीचं चिंतन, त्याच्याविषयीचं पूर्वज्ञान, त्याच्याविषयीचं आवड, आणि बरेच लोक म्हणत असतात की माझा हा विषय आवडताय, हा नावडता आहे, किंवा तुम्ही आता जो उल्लेख केला की ऍक्च्युली अभ्यासामध्ये 2 किंवा 3 सेक्शन येतात. एक असतो भाषेचा सेक्शन. तिथं भाषा सौंदर्य, म्हणजे तिथं तुम्हाला पूर्णपणे वाचनानंद घ्यायचा असतो, कारण तिथं त्याचा आनंद घ्यायचा असतो. ते कविता असेल, लेख असतील, काही कथा असतील, तर तो असतो भाषा. दुसरा सेक्शन असतो साधारणपणे समाजशास्त्र, मग त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, तो विशेषतः जनरल नॉलेजचा विषय असतो. बाबा काय कुठे अवस्था आहे, ऐतिहासिक अवस्था काय, भौगोलिक अवस्था काय, नागरिक शास्त्र म्हणजे काय. आणि तिसरा सेक्शन जो येतो तो विज्ञान आणि गणित. विज्ञान आणि गणित हे इंजिनियर्स, डॉक्टर्स यांच्यासाठी खूप महत्वाचे विषय. आणि ऍक्च्युअल मध्ये या तिन्हीचं एक वेगवेगळं तंत्र आहे अभ्यास करण्यात. आपण मराठी भाषेचं पुस्तक वाचतो तसंच तुम्ही केमिस्ट्रीचं वाचलं तर तुम्हाला कळणार नाही. त्या तिघांची वेगवेगळी तंत्र आहेत. ही क्रिकेट 3 खेळताना तंत्र आपण क्रिकेटच्या लवकरच पद्धती, शिक. फुटबॉल खेळताना येस. फुटबॉलच्या पद्धती, तसं हे विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागतात. बरोबर ना सर? पार्डन, पुन्हा एकदा बोला. जसं क्रिकेट खेळताना क्रिकेटची काही साधनं आणि त्याचे काही तंत्र कौशल्य आहेत, टेक्निक्स, तर फुटबॉल हो हो खेळताना फुटबॉलची टेक्निक्स आहेत. व्हॉलीबॉल खेळताना, बास्केटबॉल खेळताना, टेबल टेनिस खेळताना वेगवेगळे टेक्निक्स वापरावे लागतात. हो. तसं अभ्यासाचे वेगळे विषय हाताळताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वतःला मोल्ड करावं लागतं. म्हणजे येस, विषयाला वेगवेगळ्या आपल्यानुसार, पद्धतीने. येस, विषयाला आपल्यानुसार जर आपण संदर्भ घेत गेला तर तो अभ्यास होत नाही. विषय जसा आहे तसा स्वीकारायचा. जसा क्रिकेट आहे त्याला बॅटनीच खेळायचं आहे, फुटबॉल आहे त्याला पायानीच खेळायचं आहे, जसा आहे तसा स्वीकार. बरोबर आहे. जसं क्रिकेटच्या 3 बाजू असतात प्रमुख, एक फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग. या 3 बाजू वेगवेगळ्या आहेत. तसं ते नीट समजून घेतलं पाहिजे की भाषेचा अभ्यास करताना आपला मूड वेगळा असला पाहिजे. भाषेचा अभ्यास करताना आपल्याला एक वाचनाचा आनंद घ्यायचा आहे. विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला ते नीट समजून घ्यायचं आहे. जसं तुम्ही न्यूटनचा लॉ म्हटला, तर ते लॉ पाठ करत असताना कुठे पॉज घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे बरेच शिक्षक शिकवत नाहीत. त्यामुळे ते कळत नाही. ते नुसतंच एक पाठांतर होतं, भोकमपट्टी होते. तसं न होता तुम्हाला तो लॉ कळला पाहिजे, कारण प्रत्येक लॉ मध्ये अटी असतात. अटी काय असतात की जर समान तापमान असेल, अमुक असेल, तर हे होतं, अशा अटी असतात प्रत्येक लॉ मध्ये. कोणताही लॉ घेतला विज्ञानातला तर त्या अटींवर आधारित असतो. आणि गणित शिकताना तर आणखीन वेगळा मूड असावा लागतो. त्याच्यासाठी जरूर मी सगळ्यांना सांगेन, शकुंतला देवी हा चित्रपट जरूर बघा. गणितामध्ये पण आनंद आहे, विज्ञानामध्ये पण आहे, तुमच्या इतर गोष्टींमध्ये पण आनंद आहे. फक्त तो आनंद लुटण्याची कला शिकली पाहिजे आपण. जे मराठी भाषा वाचत असताना मराठीचा आनंद घ्यायचा, इंग्रजी भाषा वाचत असताना इंग्रजीचा आनंद घ्यायचा. आणि त्यातही गंमत अशी आहे बरं का, प्रत्येक भाषेचा आनंद वेगवेगळा आहे. तुम्ही संस्कृत वाचलं तर त्याचा आनंद वेगळा आहे, मराठीचा वेगळा, हिंदीचा वेगळा, इंग्रजीचा वेगळा. तर तिथे आपली मानसिक बैठक प्रत्येक वेळी वेगवेगळी झाली पाहिजे. आपण एकसुरीपणाने अभ्यास केला तर तो होणार नाही. बोला सर. बरोबर. मराठी भाषेमध्ये एक चित्रपट होता, त्यातली हिरोईन संध्याकाळच्या वेळेला म्हणते, झाल्या तिन्ही सांजा करून शिमगार गांजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. म्हणजे ती इतक्या आतुरतेने आपल्या येणाऱ्या प्रियकराची वाट बघते
की त्याच्यासाठी ती सजून नजून बसलेली आहे. तसं तो जो अभ्यास आहे ना, तो अभ्यास म्हणजे आपली प्रिय व्यक्ती आहे, किंवा ते पुस्तक, तो विषय आपला प्रिय व्यक्ती आहे. मग प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येत असते तेव्हा तिचं आपण स्वागत करतो आनंदाने, सजून थटून नाटून बसीने खेटून मी तुमच्या बाजूला, असं म्हणणारी ती हिरोईन किंवा लावणी आपल्या मराठी भाषेत आहात. तसं एखादा विषय आवडीचा नसला ना, तर एखाद्या तिरस्करणीय माणसाला कशाला आला तिथे, अशा पद्धतीने हिडीस पिडीस करतो. परंतु आपल्या परीक्षा विद्यापीठी अशा आहेत की आपल्याला आवडता पाहुणा म्हणजे भाषा आणि समाजशास्त्राचंही स्वागत करावं लागतं, आणि न आवडता पाहुणा म्हणजे आपला गणित, बऱ्याच जणांना इंग्रजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री विषय, आणि या सगळ्या पाहुण्यांना जेव्हा एकत्र घेतो तेव्हा तो जो काही गोपाळकाला बनतो, त्या मार्कांवरती आपली विद्यापीठी परीक्षा आहे. जर यदा कदाचित जर युरोप किंवा अमेरिकेमध्ये जर आपण जन्माला आलो असतो तर तिथे सगळ्या विषयांना एकत्र घेऊन पास व्हायची अट नाही. म्हणजे आजही आता आपल्याकडे विद्यापीठीय शिक्षणामध्ये 11वी-12वीला मॅथ्स जमत नाही म्हणून भूगोल घेतात, किंवा बायोलॉजी न घेता ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा IT चा विषय घेतात. अशा प्रकारचा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे एखाद्या माणसाला आवडत नसताना त्याच्याशिवाय पण जगता येतं. तसं एखादा विषय न घेता सुद्धा 12वीची परीक्षा पास होता येते, असा एक प्रकार आहे. परंतु आता जर आपण त्या चौकटीतच अडकलोय त्या अभिमन्यूसारखं, की बाबा मला आत जाता येतंय पण बाहेर काही येता येत नाही, म्हणजे ॲडमिशन तर घेतलंय पण त्याच्यातल्या त्याच्यात गुरफटून इंजिनिअरिंग किंवा आर्ट्स कॉमर्स मला आवडत नाही, मी त्याच्यातच अडकून पडलोय, मला बाहेर कसं यायचं तेच कळत नाही. मग ते बाहेर कसं यायचं जर कळत नसेल तर निदान आतल्या जे काही शत्रू आहेत त्यांच्याशी वैर करू नये, मिळतं जुळतं घ्यावं, आणि जे मित्र आहेत त्यांच्याशी आणखीन संगनमतावर राहून ते युद्ध पार पडावं, आणि सही सलामत त्या विद्यापीठाची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पास मार्क्सवादी होणं थोडंसं गरजेचंही असतं, कारण ती तशी सिस्टीम आहे ब्रिटिश काळापासून. मग PhDला जेव्हा जाता तेव्हा मार्क वगैरे असं काही नसतं, निखळ आनंदाचा तो तत्वज्ञ तुम्ही तो विचार मांडता आणि त्याच्यावरती तुम्ही डॉक्टरेटही मिळवता, जे विज्ञानामध्ये केलेलं आहे. बऱ्याचशा शास्त्रज्ञ जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनीही ते केलेलं आहे. त्यामुळे मैत्री करायची, त्यासाठी भावना जागृत करायची, त्यासाठी पहिली गोष्ट विचार जागृत करायची, आणि त्यासाठी लागणारं साधनं जी आहेत ती आपण गोळा करायची. बरोबर ना? तशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला यश लाभतं. बरोबर सर? अगदी नक्की. त्या विषयावर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्या सरकारने सुद्धा आता नवीन शिक्षण प्रणाली जाहीर केली. दुर्दैवाने काय झालं की नवीन शिक्षण प्रणाली जाहीर केली आणि कोरोनाचा सुरुवात झाली आणि लॉकडाऊनची सुरुवात झाली, नाहीतर ती आतापर्यंत शाळा कॉलेजमध्ये लागू पडली असते. त्या शिक्षण प्रणालीमध्ये असं आहे की तुमच्या चॉईसचे विषय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आर्ट्सला असाल आणि तुम्हाला बायोलॉजी शिकायचं असेल तरी घेऊ शकता, आणि तुम्ही सायन्सला असाल आणि तुम्हाला कुठला तरी आर्ट्सचा विषय घ्यायचा तरी घेऊ शकता. अशी एक सुंदर शिक्षण प्रणाली आता नवीन आपल्या सरकारने, केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे. त्यानंतर 8वी नंतर स्किल बेस्ड म्हणजे कौशल्य आधारित अभ्यासक्रम तुम्ही स्वीकारू शकता. ती आता अजून नीटपणे अप्लाय झालेली नाहीये, पण आपण म्हणजे प्राथमिक पातळीवर कागदोपत्री ती आलेली आहे आणि आपण पण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही चांगली बात, कारण हे खरं आहे की प्रत्येक विषय प्रत्येकाला आवडलाच पाहिजे असं नाही, आणि एखादा विषय आपल्याला जमत नाही म्हणून काय आपण अपयशी ठरतो असंही नाही. एखाद्याला गणित येत नसेल पण अभिनय चांगला येत असेल तर तो अभिनय क्षेत्रात यशस्वी. एखाद्याला भाषा चांगली येत नसेल पण एखादा चांगला मेकॅनिक होऊ शकतो, भले त्याची भाषा चांगली नसेल. तुम्ही जर पंक्चरच्या दुकानाच्या बाहेर बघितलं असेल तर पंक्चर असं लिहिलेलं असतं, पंक्चर काढून मिळेल, पंक्चर, पंक्चर नव्हे. त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तो उत्कृष्टपणे पंक्चर काढून देत असतो. तशा पद्धतीने आता कौशल्य आधारित शिक्षण सगळीकडे सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाचं ज्ञान असलंच पाहिजे असं नाही, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की शक्य असेल तर सगळ्या विषयात रस घ्या. कारण ते विषय आवडते नावडते असण्याचं कारण नाही ना, ते सगळे विषय कुठेतरी एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणजे विज्ञान शिकायचं असेल तर ते भाषेमध्येच लिहावं लागेल ना. विज्ञानाला भाषेची गरज आहे विज्ञान समजावून घेण्यासाठी.
गणितामध्ये तर एवढ्या गमती जमती असतात, एवढं सुंदर असतं गणित. म्हणजे हे माझे वैयक्तिक अनुभव आहे. मला सगळे विषय आवडतात. माझा नावडता विषय एकही नाही, अगदी कोणताही असो. तर आपण हे आपली मानसिकता तयार करून घेत असतो. हा आवडता विषय, हा नावडता विषय, तसं न करता आपण तो विषय समजून घ्या काय आहे. आता उदाहरणार्थ मी समाजशास्त्र म्हटलं तर आपल्याला नको काय इतिहास जाणून घ्यायला, आपल्याला नागरिकशास्त्र जाणून घ्यायचं म्हणजे काय, थोडक्यात भारताच्या घटनेतला काही भाग किंवा भारताची घटना समजून घ्यायच्या. आपण या देशाचे नागरिक आहोत, तर आपल्याला आपली कर्तव्य काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, ते सगळं त्यात कळणार आहे ना आपल्याला. त्यासाठी ते शिका. म्हणजे हा विषय आवडता. आता एखादी कविता, आता तुम्ही कविता म्हटली ती कुठली आहे माहितीये का तुम्हाला? तुमच्या कुठल्या चित्रपटातलं गाणं आहे? मुंबईचा छान बोलतात का? जावई असं काहीतरी आहे. झाल्या तिन्ही सांगा. हा, मुंबईचा दादा जावई. कोंडकेंच्या चित्रपटातलं गाणं आहे माझ्या माहितीनुसार. हा हा. आणि दादा कोंडके म्हणजे अश्लील लिहिणारे असंच फक्त वाटत होतं, पण अतिशय सुंदर गाणी त्यांच्या चित्रपटात असायची सुरुवातीला. हो. आणि अनेक आहेत भजनं वगैरे. तर अतिशय सुंदर गाणी असतात. तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या ना. आता इथे आहोत आपण, इथे आनंद घेतो आपण एकमेकाच्या चर्चेचा. बाकीच्यांनी पण आनंद घेत असतील असं वाटतंय मला. ते तुम्ही त्यांना विचारा. यस, दीक्षा माळी मॅडम, तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठून आहात? तुमच्याविषयी थोडक्यात माहिती द्या. आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटला, किंवा त्यातून तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय घेता येईल? हा, कीर्ती मॅडम, कोमल मॅडम, विजयजी, कोमल शिंदे, आदिती मॅडम, हा दीक्षा माळी मॅडम, प्लीज आपण बोलूया सगळेजण. शेवटची आता हार्डली 5 to 10 minutes आर देअर, सो प्लीज दीक्षा मॅडम बोलूया आपण. या विजयजी किंवा आदित्य मॅडम. हा दीक्षा मॅडम बोला. दीक्षा मॅडम नमस्कार, बोलूया. कोमल मॅडम तुम्ही बोलू शकता प्लीज. काय समजलं तुम्हाला या विषयातून, किंवा तुमच्या काही समस्या किंवा प्रश्न असतील किंवा तुमचं काही मत असेल तर तुम्ही जरूर या आपल्या या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही मांडावे अशी विनंती करतो. कारण ज्या अर्थी तुम्ही या सेशन्सला येता त्या अर्थी तुम्हा सगळ्यांना याची थोडक्यात कुठे ना कुठेतरी जिज्ञासा, कुतूहल, गरज, आवड कोणत्याही भावनेतून म्हणा असावी, म्हणूनच तुम्ही इथे आला आहात. प्लीज आदित्य, कीर्ती मॅडम बोलूया आपण थोडं. दीक्षा मॅडम लक्षात घ्या, ही व्याख्यानमाला नाहीये, ही संवाद मालिका आहे. आपण जे दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये जे ही संवाद मालिका घेतो, अभ्यास एक शक्ती. या बोला. मला वाटतं सर की आपण उद्याचा जो विषय असेल तो बोलायला कसं शिकावं यावरती जर घेतलं तर जास्तीत जास्त त्याचे फायदे तोटे सगळ्यांना समजतील. आणि जो जीवनाचा विकास आहे, काल मी एक ॲनालिसिस एका व्हिडिओमध्ये बघितलं की त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जगातली सगळ्यात हायेस्ट पेड स्किल जर कुठलं असेल, म्हणजे ज्या कौशल्याला जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे किंवा सगळ्यात जास्त पैसा मिळतो, तर ते क्षेत्र होतं कम्युनिकेशन, संपर्क. जगामध्ये कुठलाही विषय घ्या, कुठलंही क्षेत्र घ्या, ज्याच्यामध्ये संपर्क हे स्किल महत्त्वाचं आहे, नंबर 1चं. आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याला असणारी भाषा. मग ती विज्ञानाची भाषा असेल, गणिताची भाषा असेल, अर्थशास्त्राची असेल, इतिहासाची असेल. तर या 2 कौशल्यांना ज्याने प्रावीण्य मिळवलं तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होतो. कारण बिल गेट्सला कोडिंगची भाषा समजत होती, त्याच्यावरती तो जगातला श्रीमंत झाला. ज्ञानोबा तुकोबा माऊलींना भक्तीची भाषा कळली आणि त्या भाषेतून त्याने प्रावीण्य मिळवलं आणि आजही आपल्याला अजरामर झाले. म्हणजे एक प्रकारे त्या भाषेचे शब्द, त्या भाषेची असणारं संपर्क यंत्रणा, मग ती मौखिक असेल, शब्दयुक्त असेल, चित्र स्वरूपात असेल, ती त्यांनी आजमावली आणि त्यांच्या जीवनामध्ये ते अजरामर झाले. सो तुम्ही सुद्धा तुमचे सगळे जे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, तर उद्या सुद्धा दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये येऊ शकता. आमच्या अभ्यास एक शक्ती या मालिकेमध्ये तुम्ही सगळेजण आलात. अगदी सर, संजय लीला सर जे आहेत ते, तसेच दीक्षा मॅडम, कोमल मॅडम, कीर्ती मॅडम,
अंकुशजी, विजयजी, पोपट, काजल मॅडम आणि आदित्य मॅडम, तुम्ही इथे सर्वजण आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे स्वागत आणि धन्यवाद आम्ही देतो. सदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. हे व्हिडिओ यूट्यूब तसेच फेसबुक प्लॅटफॉर्मवरती अपलोड होत आहेत. तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही जरूर सांगा आणि आवडल्यास इतरांना शेअर जरूर करा. तुर्तास इतकंच. तुम्हा सगळ्यांची इथेच आम्ही रजा घेतो. जय हिंद. दीक्षा मॅडमचे कमेंट येत आहेत, खूपच छान आलं होतं म्हणून. एक क्वेश्चन होता, विचारा. पोपट मॅडम, काजल, विचारू शकता. माझं जस्ट आता एम.कॉम झालंय, बट माझं मीन्स अकाउंट मीन्स परफेक्ट होतच नाही. अभ्यास करताना काहीतरी मिस्टेक होतच राहतं. मीन्स अकाउंट वगैरे मध्ये कसं अभ्यास करावा काय, आणि मीन्स फॉर्म्युला वगैरे काही लक्षात ठेवण्यासाठी काही मीन्स काही ट्रिक असतात का, मला ती कळत नाहीये. तर कधी कधी विसरते फॉर्म्युलाज, म्हणून पूर्ण गणित चुकतं. मीन्स अकाउंटचं अकाउंट पूर्ण चुकतं. अकाउंट विषय संबंधित अभ्यास करताना मीन्स कधी आन्सर असं राईट येतच नाही, परफेक्ट टॅली होत नाहीये. त्यामध्ये थोडासा त्याबद्दल प्रॅक्टिस तर करते, पण दुसरा आता काही उपाय आहे का प्रॅक्टिस शिवाय? येस, डेफिनेटली. सर, याच्यावरती तुम्ही काही मत द्याल का? नाही, मला ऍक्च्युली प्रश्न नीट ऐकायला नाही आला, कळला नाही. प्रश्न त्यांचा असा होता की अकाउंट्समध्ये त्यांचं शिक्षण घेत आहे, तर अकाउंट्समध्ये बऱ्याच वेळेला गणित लिहिताना किंवा सोडवताना ते टॅली होणं, ज्याला आपण राईट साईड अँड लेफ्ट साईड ज्याला आपण म्हणतो की लायबिलिटी अँड ॲसेट्स हे मॅच व्हावं लागतं. तर मी काजल मॅडम तुमच्यासाठी एक सूत्र सांगेल की मी स्वतः MBA फायनान्स आहे, तर आम्ही काय करायचो, बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना, त्या संकल्पनांची माहिती करून घ्यावी, पहिली स्टेप्स. दुसरी स्टेप, ते जे गणित आहे, ते जे काही तुम्हाला दिलेलं सम ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे तो, आणि तुम्हाला जे सूत्र त्यातून वापरायचं आहे त्याचं ज्ञान होतं. आणि एकदा का ते सूत्र तुम्हाला कळलं की ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला ते सोडवायचं आहे, किंवा अशा पद्धतीने ते लेजर अकाउंट्स, ॲसेट बॅलन्स शीट हे सगळं तुम्हाला बसवायचं आहे, तर पहिली गोष्ट, अकाउंट्समध्ये खूप सारे टाईप्स असतात. म्हणजे बॅलन्स असेट आणि इक्विटी करायची असेल, रेशिओज काढायचे असतील तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला समजा ज्याला आपण म्हणतो की कॅश फ्लो क्वाड्रंट पाहायचा असेल, कॅश फ्लो असतील किंवा आउटसाईड एक्सपेन्सेस वगैरे, तर त्या संकल्पना समजून घ्या. 5-6 प्रकारच्याच नॉर्मली डिग्री लेवलला अकाउंट्स मांडणं, ते सूत्र आणि त्याच्यातून टॅली करणं हे प्रकार असतात. म्हणजे स्टेप्स फॉलो करायचे. जसं क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरला प्रवेश करताना आपण बघितलं असेल, तर सुरुवातीला शूज, कपडे, त्याच्यानंतर पॅड पायाला, हाताला इथेच वेगळ्या पद्धतीचं पॅड, मग ग्लोव्ज, हेल्मेट, त्यानंतर मग हातामध्ये बॅट, त्या बॅटला मग ते ग्लोव्ज घातल्यानंतर घाम येऊ नये म्हणून छोटीशी पावडर असं काहीतरी आणि अशा पद्धतीने तो मैदानात देतो. मैदानात आल्यानंतर तो वॉर्मअप करतात. बरेचसे क्रिकेटर्स हातपाय हलवतात, वॉर्मअप करतात, असं गोल गोल काहीतरी हातपाय हलवतात आणि म्हणजे काय करतात, ते आपल्या बॉडीला क्रिकेट खेळण्यासाठी तयार करतात. तसं अकाउंटचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्यातली संकल्पना, मी आता संकल्पना सांगितलं, मला क्विक रेशिओज काढायचे, मला इक्विटी आणि असेट जे आहेत, असेट्स आणि लायबिलिटी याच्याविषयी काही मला सोडवायचं आहे, तर ठराविक 5 ते 6 प्रकारचीच गणितं एखाद्या चॅप्टर्समध्ये येतात. ते टाईप कव्हर करायचे, त्याच्यामधल्या सूत्र असतात ती कव्हर करायची. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्स करताना बऱ्याच वेळेला कॅल्सी वापरावा लागतो. मग त्याच्यात रिकरिंग काय, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, कुठल्या एंट्री कुठे ठेवायच्या, हे सगळं एकदा लक्षात आलं म्हणजे स्टेप्स फॉलो करा, मग बघा गणित चुकत नाही. म्हणजे जसं रॉकेट वरती उडताना डायरेक्ट जर त्यांनी इंजिन चालू केलं, फटकन वरती गेलं जातं असं होत नाही. त्याला रिव्हर्स काउंटडाऊन करतात, 10, 9, 8, 7, 6, आणि मग ते इंजिन पैकी एक टप्पा ऑन होतो आणि मग अवकाशात गेल्यानंतर मग आधी मागचा भाग तुटतो, मग ते थोडं पुढे जातं, मग मधला भाग तुटतो, मग पुढचा भाग तुटतो, मग फायनली ते पॅराशूट सारखं हवेमध्ये ते सॅटेलाइट तरंगायला लागतं. तसं आपल्या अकाउंटचा अभ्यास करताना तुम्ही लागू करा. त्यामुळे तुमचं जे अकाउंटचं जे टॅली होणं, हे टॅली का होत नाही, बेसिक रिझन, आता माझं ओठ आहेत किंवा दात आहेत, ते दोन्ही एकमेकांवरती बसतात, म्हणजे ते निसर्गानं टॅली केलेलं आहे. माझी डावी बाजू उजवी बाजू बॅलन्स केलेली. तसंच अकाउंट्समध्ये तुम्हाला बॅलन्स करायचं, आणि ते बॅलन्स तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्याची मेथड फॉलो करता.
लक्षात आलं? आणि ती मेथड किंवा स्टेप्स फॉलो करा, बघा तुमची उत्तरं बरोबर यायला सुरुवात होऊन जाईल. चालेल. तुमचे डाऊट्स क्लिअर झाला का काजल मॅडम? आता वेळ झालेली आहे, आपण थांबूया. सो इथे सेशन हां ट्राय करतात. ओके खूप छान संकल्पना मांडणार. ओके, थँक्यू मॅडम. उद्या सुद्धा या 2 ते 3 या वेळेमध्ये. थँक्यू. आपण इथेच थांबू आणि भेटू उद्याच्या भागामध्ये. तत्पूर्वी हा छोटासा व्हिडिओ आपण प्ले करून पाहू आणि खरंच आपल्याला यातून काही स्मरणात राहिलं का त्याची जाणीव सुद्धा आपण करून घेऊ. सो लेट स्टार्ट वन्स अगेन दिस व्हिडिओ, ज्याच्यापासून आपण सुरुवात केली. So let's start your study. Enjoy the life. शिखर गाठा या शुभेच्छा देऊन मी तुम्हा सगळ्यांची लीडर IAS अकॅडमीच्या वतीने संजय लीला सर यांनी आज इथे वेळ दिला त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद देतो आणि उपस्थितांना सुद्धा वंदन करतो. आणि आपण इथेच थांबू. भेटू उद्याच्या भागामध्ये. आणि हो, आमच्या फेसबुक पेजला तसेच यूट्यूब चॅनलला लीडर IASच्या जॉईन करा, सबस्क्राईबही करा आणि तुमचे काही कमेंट्स आवडलं तर तुम्ही जरूर त्याच्यावरती मेन्शन करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. ही लोकसहभागातून सुरू झालेली चळवळ याला तुमचा खारीचा वाटा जर तुम्ही दिलात तर एक दिवस आपलाही ज्ञानाचा सेतू, जसा प्रभूंनी राम सेतू बांधला होता, तसं आपण पूर्ण करू. अज्ञानामधलं जे काही दरी आहे ती दूर करू आणि विजयापर्यंत जाणारा जो मार्ग आपल्या कृतीमधून आपण साकार करू. तुर्तास इतकंच. छोटीशी टाकेल पण सोन पावलं टाकेल या पद्धतीने सुरू झालेली ही आमची संवाद मालिका याला शिखरावरती न्यायचं आहे. त्यासाठी तुमचा सहभाग आवश्यक आहे. भेटू उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.